आलो हो गिरजा देवस्थान म्हैसमा। पहा मित्रांनो, श्रावणमध्ये अशी भाविक भक्तांची गर्दी असते। पहा मित्रांनो, असे आजूबाजूला दुकान लागले आहेत। दर मंगळवारी इथं भरपूर जणांची गर्दी होत असते। भाविक भक्त इथं दर्शन घेण्यासाठी येत असतात। गिरजा देवस्थान म्हणजे नवसाला पावणारे देवस्थान आहे। पहा मित्रांनो, आता मंदिराचं काम पण पूर्ण झालं आहे। इथे सारे असे भाविक भक्त येतात आणि आपण नमस्कार करतात आणि देवी ही नवसाला पावणारी देवस्थान आहे। जे तुम्ही नवस कराल ते पूर्ण करणारे देवस्थान म्हणजे गिरजा माता। चला आपण आता देवीचं दर्शन घेऊया। श्रावणमध्ये पण असे भाविक भक्त येत असतात, गर्दी होत असते, त्यामुळे इथं बाहेरची पण सोय केली आहेत। आता पूर्ण सभा मंडपाचं पण काम झालं आहे, कलर पण दिला आहे। खुलदाबादपासून फक्त हे 10 किलोमीटर अंतरावर एक म्हैसमाळ आहे। पहा मित्रांनो, आता पूर्ण असं काम झालं आहे। चला आता आपण पुढे जाऊया। पूर्ण म्हणजे मोठं सभा मंडपाचं काम केलं आहे। वरती लिहिलं आहे गिरजा देवस्थान म्हैसमाळ। दुपारचे वाजले आहे 2:30 वाजले आहे। आता आपण चला आता आतमध्ये जाऊया दर्शन घेण्यासाठी। चला मध्ये आतमध्ये पण अशी गर्दी आहेत आलो आहेत। आता पहा मित्रांनो, अशी मूर्ती मला दिसेल असेल। पहा मित्रांनो, जागृत देवस्थान म्हणजे गिरजा माता। बोल गिरजा माता की जय। वरती असं हे दगडाचं बांधकाम आहे। पांढऱ्या दगडामध्ये आती नक्षी काढले आहेत। हे नवसाला पावणारी देवी माता म्हणजे गिरजा माता। असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा। चला मित्रांनो, आपण पुढे जाऊया। आता पहा मित्रांनो, असे एक भाविक भक्त दर्शन घेत आहेत एकामागे एक। तुम्ही यायला असाल तर कमेंट करून नक्की सांगा। चला आपलं आता दर्शन पण झालं आहे। आता आपण जाऊ बाहेर आल्यावरती पहा मित्रांनो, आता उच्च टेकडीवर एक टावर आहे। तर हे टावर कशाचं आहे आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगा आम्हाला। जर तुम्ही पावसाळ्यामध्ये आल्यावरती या टावरपाशी जर तुम्हाला पुरं आभाळ दिसेल, आभाळ म्हणजे आपल्याला पुरं भुरकं वातावरण दिसेल। एकामागे एक माणूस चालला तरी तुम्हाला दिसणार नाही, असं एक निसर्ग सौंदर्य वातावरण आहे। पहा मित्रांनो, कसं एन्जॉय करण्यासाठी इथं पब्लिक आलं आहे। तर भाविक भक्त पण इथे वर आले आहे। थोडं मंदिराच्या वरच्या साईडला ही पर्वत आहे। पहा मित्रांनो, कसं एन्जॉय चालू आहे इथं बाकी जणांचा। तुम्ही पण या आल्याचं नक्की कमेंट करून सांगा। भेटूया पुढे व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।